Welcome back students. We are going to learn 10th chapter Light, Mirrors and Lenses. आता तुम्हाला इथे एक इमेज दिलेली आहे. या इमेज मध्ये हा जो मिरर आहे या मिररच्या अगदी जवळ एक मुलगी उभी आहे आणि तिची जी इमेज आहे मिरर मध्ये ती बिग दिसते, मोठी दिसते आणि याच मिररच्या थोड्याशा अंतरावर एक मुलगा उभा आहे आणि त्याची जी इमेज आहे ती इन्व्हर्टेड डाऊन दिसते. तर असा फरक का असेल मिरर मध्ये? जेव्हा आपण रेग्युलर आपल्या मिरर मध्ये बघतो, प्लेन मिरर मध्ये बघतो, त्यावेळी इमेज जशी आहे तशीच दिसते. तर तुम्हाला इथं काही खाली क्वेश्चन दिलेत. कॅन वी मेक मिरर्स विच कॅन गिव्ह एनलार्ज्ड ऑर डिमेन्शड इमेजेस? काही इमेजेस म्हणजे आतावरच्या पिक्चर मध्ये दाखवलं होतं तसं मोठ्या आणि लहान का दिसतात? ऑन साइड व्ह्यू मिरर्स ऑफ व्हेइकल्स, व्हेइकलचे जे साइड व्ह्यूचे मिरर असतात, देअर इज अ वॉर्निंग दॅट सेज, तिथे एक वॉर्निंग दिलेली असते, ऑब्जेक्ट्स इन मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. जे ऑब्जेक्ट म्हणजे पाठीमागून एखादं वाहन येत असेल, एखादं व्हेइकल येत असेल, तर ते तुम्हाला त्या मिरर मध्ये जेवढ्या अंतरावर दिसते त्याच्यापेक्षा ते तुमच्या जास्त जवळ आहे किंवा जवळच्या अंतरावर आहे. वाय इज दिस वॉर्निंग रिटन देअर? अशी वॉर्निंग तिथं का दिलेली असते? वाय दे इज देअर अ कर्व्ड लाईन ऑन सम रीडिंग ग्लासेस? तर या असे बरेच प्रश्न आहेत, असे तुम्हालाही काही आले असतील. तर ह्या क्वेश्चनचे सगळे आन्सर्स जे आहेत ते या चॅप्टर मध्ये आहेत. Let's start. During the summer holidays, Meena went to a science center with her family. समर हॉलिडेज मध्ये मीना जी आहे ते सायन्स सेंटर मध्ये गेलेली आहे. द सेंटर हॅड मेनी फॅसिनेटिंग डिस्प्लेज ऑन नेचर, स्पेस अँड टेक्नॉलॉजी. सायन्सचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं की नेचर, स्पेस, टेक्नॉलॉजी. तरी त्या सायन्स सेंटर मध्ये होत्या. While her parents explored a section on saving water and electricity. तिचे जे पेरेंट्स आहेत ते कोणता सेक्शन बघत होते? सेव्हिंग वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी. मीना अँड हर ब्रदर वंडर्ड ऑफ टू लुक अराउंड. In other corner, Meena noticed a row of unusual curved mirrors. तर मीनाच्या काय लक्षात आलं की एका कॉर्नरला काय आहेत? कर्व्ड मिरर्स आहेत. Curious, she stepped closer and looked into one. मग तिला क्युरिओसिटी वाटली म्हणून ती ती तिथे पाहायला गेली. Her face appeared unusually large while her brother standing a little further away looked upside down. म्हणजे ही ती इमेज आहे की मीना उभी आहे, पण ती क्लोजर उभी आहे मिररच्या आणि तिचा फेस आहे तो मोठा दिसतोय आणि तिचा भाऊ आहे तो थोडासा लांब उभा आहे, पण त्याची इमेज जी दिसते ती उलटी दिसते मिरर मध्ये. At another mirror, she saw a tiny version of herself. आणि तिने दुसऱ्या मिरर मध्ये पाहिलं तर तिला जे इमेज आहे ती कशी दिसली? एकदम टायनी व्हर्जन मध्ये दिसली. She remembered during activities with a mirror earlier where the image formed by the mirror was of the same size as the object and was erect. हे chapter light, shadows and reflections grade 7 मध्ये तुम्ही शिकलेला आहे. Seeing her confusion, a guide from the science center walked up to her and smiled. मग त्या ठिकाणी जो गाईड होता तो आला, त्याच्या लक्षात आलं की ती कन्फ्युज झाली. These are not प्लेन मिरर. म्हणजे इथं तुम्ही काय शिकला होता की एक ऍक्टिव्हिटी, प्लेन मिरर मध्ये ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट बघतो तर त्यावेळी तो कसा दिसतो? सेम साईजचा दिसतो. पण या मिरर मध्ये साईज जी आहे ती मोठी दिसते आणि इमेज पण कशी दिसते? उलटी दिसते. द गाईड एक्सप्लेन दीज आर स्पेरिकल मिरर्स. तर हे कसले मिरर्स आहेत? स्पेरिकल मिरर्स आहेत, हे प्लेन मिरर्स नाहीत. वेन अ मिरर इज कर्व्ड इनवर्ड और आउटवर्ड, म्हणजे ज्यावेळी मिररचा कर्व हा एकतर इनवर्ड असेल किंवा आउटवर्ड असेल, युअर इमेज लुक्स डिफरंट इन देम. त्यावेळी इमेज सेम दिसणार नाही तर डिफरंट दिसणार आहे. मीना's curiosity grew and she decided to talk her teacher about these spherical mirrors. What are spherical mirror? तर स्पेरिकल मिरर म्हणजे काय? तर तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. Take a shiny metallic spoon and hold its curved surface close to your face. एक स्पून घ्यायचा आहे आणि त्याचा जो सरफेस आहे, कर्वड सरफेस, तो तुमच्या फेस समोर पकडायचा आहे. कॅन यू सी युअर इमेज इन इट? तर तुम्ही तुमची इमेज त्याच्यामध्ये बघू शकणार आहे का? तर देन येस. नोटीस the image of your face. Is it different from the image you see in plain mirror? तुम्हाला नोटीस करायचं की ज्यावेळी तुम्ही प्लेन मिरर मध्ये बघता
आणि ज्यावेळी तुम्ही स्पून मध्ये पाहाल तर जी इमेज तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. While observing the image, slowly move the spoon away from your surface. मग इमेज ऑब्झर्व करून झाल्यानंतर स्पून काय करायचंय, स्लोली थोडासा लांब घ्यायचंय चेहऱ्यापासून. डू यू ऑब्झर्व एनी चेंज इन द इमेज. त्या इमेज मध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का. तर येस, त्या इमेज मध्ये फरक दिसतोय. तुम्हाला इथे इमेज मध्ये दाखवलेला आहे. तर या ठिकाणी काय, इमेज फॉर्मड इन अ शायनी मेटॅलिक स्पून. हा एक मेटॅलिक स्पून घेतलेला आहे, याच्यामध्ये इमेज दिसते इनर कर्वड सरफेस. म्हणजे जो कर्वड सरफेस आहे त्याच्यामध्ये जी इमेज दिसते ती या पद्धतीने दिसते. आणि जो आउटर कर्वड सरफेस आहे त्यामध्ये इमेज जी आहे ती सरळ इन्व्हर्टेड आणि थोडीशी मोठी अशी दिसते. नाव फ्लिप द स्पून अँड रिपीट द सेम स्टेप्स. Did you notice that the shiny metallic spoon acted like a mirror and you could see your image in it? तर त्याच्यामध्ये इमेज दिसते, पण ते कशा पद्धतीने तर खाली एक्सप्लेन केलेले आहे. When you looked at the inner side of the spoon which is curved inwards, you must have observed that the image was inverted. म्हणजे इथं जे दिलेले इमेज नंबर ए, ही इमेज आपल्याला कशी दिसली, याच्यामध्ये इन्व्हर्टेड दिसली. When you looked at the outer side of the spoon, which bulges outwards, the image of your face was erect but smaller in size. आणि ज्यावेळी आपण आउटर कर्वला बघितलं त्यावेळी इमेज आपल्याला इरेक्ट दिसली बट स्मॉलर. आणि ज्यावेळी आपण इनर कर्वच्या बाजूने बघितली त्यावेळी इमेज आपल्याला कशी दिसली, इन्व्हर्टेड डाऊन. Curved mirrors like a spoon can also be specially made. Spherical mirrors are a common type of curved mirrors which are shaped like a part of hollow glass sphere. Mirrors whose reflecting surface are spherical are called spherical mirrors. तर हे महत्वाचं आहे. आता स्पेरिकल मिरर कशाला म्हणायचं, की ज्या मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे जिथून रेज रिफ्लेक्ट होणार आहेत तो कसा असेल, स्पेरिकल असेल. तर त्या मिररला काय म्हणायचंय, स्पेरिकल मिरर. The reflecting surface of the spherical mirror may be curved inwards or outwards. आता जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे मिररचा तो एकतर इनवर्ड असेल किंवा आउटवर्ड असेल. A spherical mirror which has a reflecting surface that curves inwards is called a concave mirror. आता कॉन्केव्ह मिरर कशाला म्हणायचंय, की ज्या स्पेरिकल सरफेसचा रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे तो इनवर्ड साइडला आहे, आतल्या बाजूला आहे, त्याला काय म्हणायचंय, कॉन्केव्ह मिरर. इट्स स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन शोन इन फिगर. इथं फिगर मध्ये दिलेला आहे. हा जो आकार गोल दिसतोय आणि ह्याच्यात आतला हा जो सरफेस आहे हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि हा इनवर्ड्स आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं, कॉन्केव्ह मिरर. द आउटलाईन ऑफ द सरफेस ऑफ द मिरर इज सर्क्युलर. म्हणजे ही जी आउटलाईन आहे कडेची ही कशी, सर्क्युलर आहे. हे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे हा जो सरफेस आहे हा इनवर्ड आहे आतल्या बाजूला आणि इकडचा आहे तो नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि इथला आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि हा इनवर्ड आहे, म्हणून याला काय म्हणायचं, कॉन्केव्ह मिरर. A spherical mirror which has a reflecting surface that curves outwards is called a convex mirror. ज्या मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेस हा आउटवर्ड साइडला असतो त्या मिररला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स मिरर. इट्स स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन इज शोन इन फिगर. म्हणजे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन, आता या ठिकाणी हा जो भाग आहे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तो कुठल्या बाजूला आहे, आउटवर्ड बाजूला आहे. म्हणजे इथं दाखवलंय हा जो सरफेस आहे हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि इकडचा आहे तो नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. In the representation of both the mirrors, the non-reflecting surface of the mirror is shown as shaded. म्हणजे हा शेड केलेला या पद्धतीने हा जो भाग आहे तो नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. हा जो आहे तो कॉन्केव्ह इनवर्ड आणि हा जो आहे तो कॉन्व्हेक्स आउटवर्ड सरफेस. A step further, the shape of a spherical mirror is such that it can be thought of as a part of an imaginary हॅलो सरफेस. आता हा जो स्पेरिकल मिरर आहे तो जो त्याला जर आपण कव्हर केलं
तर तो आपल्याला कशाचा पार्ट वाटतो, एका सर्क्युलर ऑब्जेक्टचा, किंवा ती जी मिरर जो आहे तो सर्क्युलर असावा आणि त्याला इथून कट देऊन हा काही तयार केलेला असावा, स्पेरिकल मिरर तयार केलेला असावा असं वाटतं, पण तसं नाही. However, remember that spherical mirrors are not made by slicing a hollow glass sphere. Slicing म्हणजे सपोज हा एखादा मिरर आहे गोल असा सर्क्युलर आणि त्याला इथून कट देऊन तयार केलेला आहे, पण ते तसं नाही. Instead, they are created by grinding and polishing a flat glass piece into a curved surface. पण त्याच्याऐवजी ते कसे तयार केलेले असतात, एक फ्लॅट ग्लास घेतला जातो आणि त्याला काय केलं जातं, ग्राइंडिंग अँड पॉलिशिंग, आणि त्या पद्धतीचा आकार देऊन ते मिरर तयार केले जातात. इफ अ रिफ्लेक्टिव्ह कोटिंग, म्हणजे हे जे कोटिंग आहे रिफ्लेक्टिव्ह इकडच्या बाजूचं वन साइडचं कोटिंग, लाईक अ थिन लेयर ऑफ ॲल्युमिनियम, म्हणजे ॲल्युमिनियमचा एक थिन लेयर आहे, इज अप्लाइड ऑन द आउटर कर्व्ड सरफेस, इट फॉर्म्स कॉन्केव्ह. जर आपण आउटर बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला जर आपण तो अल्युमिनियमचा थिन लेयर लावला तर ती लेन्स काय होते, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्केव्ह मिरर तयार होतो. अँड इफ द कोटिंग अप्लाइड ऑन द इनर कर्व्ड सरफेस, आणि तेच कोटिंग आपण आतल्या बाजूला लावलं तर तो काय तयार होतो, कॉन्व्हेक्स मिरर तयार होतो. कारण कोटिंग जर आपण बाहेरच्या बाजूला लावलं तर तो कॉन्केव्ह मिरर तयार होणार, कारण की रिफ्लेक्टिंग सरफेस हा आतल्या बाजूचा होणार. आणि कॉन्व्हेक्स मिररला काय असतं की आउटर सरफेस हा कसा असतो, रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. मग त्याचं कोटिंग आपण कुठं करणार, इनर साईडला करणार. म्हणजे जर आपण आउटर साईडला कोटिंग केलं तर कॉन्केव्ह मिरर तयार होणार, आणि इनर साईडला कोटिंग केलं तर कॉन्व्हेक्स मिरर तयार होणार. लेट अस डिस्टिंग्विश. Place concave and convex mirror on a table with their reflecting surfaces facing upwards. एका टेबलवर कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिरर ठेवायचे आणि त्यांचा रिफ्लेक्स सरफेस जो आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस, तो वरच्या बाजूला असला पाहिजे. Now view them from the side, keeping your eye at their level to identify whether the reflecting surface is curved inwards or outwards. आणि तुम्ही ते आयडेंटिफाय करायचं आहे की जो मिरर आहे, आता हा कॉन्केव्ह मिरर आहे तर त्याचा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तो इनर बाजूला म्हणजे वरच्या बाजूला आहे, आणि कॉन्व्हेक्सचा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तो आउटर बाजूला आहे. त्याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे की हा कॉन्केव्ह मिरर आहे हा, आणि हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. What are the characteristics of images formed by spherical mirrors? Spherical mirrorच्या characteristics दिलेले आहेत. Let us explore. Take a concave mirror, a convex mirror, two small wooden blocks or something similar to place the mirror in an upright position. कॉन्केव्ह मिरर घ्यायचा आहे, कॉन्व्हेक्स मिरर घ्यायचा आहे, आणि तुम्ही काही एखादा ऑब्जेक्ट घेऊ शकता. अँड अ स्मॉल टॉय ऑर सम अदर ऑब्जेक्ट, म्हणजे एखादा स्मॉल टॉय किंवा एखादा कोणताही ऑब्जेक्ट तो स्मॉल असावा असं घेऊ शकता. प्लेस द टू मिरर साइड बाय साइड इन अँड अपराइट पोझिशन. दोन्ही मिरर साइड बाय साइड ठेवायचे ऑन द टेबल. कीप द ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ देम ॲट अ स्मॉल डिस्टन्स, म्हणजे 3 to 4 सेंटीमीटर हवे. अशा पद्धतीने हा एक स्मॉल ऑब्जेक्ट, इथे एक टॉय घेतलेला आहे आणि तो 3 ते 4 सेंटीमीटर दूर ठेवलेला आहे. What kind of images do you see in each mirror? Are the images of the same size as the object? आता इथं जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तर त्या मिरर ऑब्जेक्टची इमेज ह्या मिरर मध्ये कशा पद्धतीने दिसते. जो कॉन्केव्ह मिरर आहे तर त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट कसा दिसतोय, लार्ज दिसतोय, आणि जो कॉन्व्हेक्स मिरर आहे त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट कसा दिसतोय, स्मॉल दिसतोय. Are they erect? Do you see lateral inversion in the images? Write down your observation in your notebook. Now slowly move the object away from the mirrors. What changes do you see in the images in both the mirrors? Do the images become smaller or larger? Do they continue to be erect? Again note down your observation. आता त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट काय करायचा आहे, मिरर पासून लांब ठेवायचा आहे आणि ऑब्झर्व काय करायचं की जी इमेज तुम्हाला मिरर मध्ये दिसते ती स्मॉलर आहे की लार्जर आहे, इरेक्ट आहे की नाही. तर या ठिकाणी हा कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि हा कॉन्केव्ह मिरर आहे इथे.
तर हा ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला थोडासा क्लोज ठेवला होता, आता त्याच्यामधला डिस्टन्स वाढवलाय. आता हा जो कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर मध्ये ह्याची जी इमेज आहे ती कशी दिसते, इन्व्हर्टेड डाऊन. आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये जी इमेज आहे ती कशी दिसते, एकदम स्मॉल दिसते. In the concave mirror, when the object is placed close to the mirror, the image is erect but larger than the object size that is enlarged. ज्यावेळी आपण कॉन्केव्ह मिररच्या जवळ ठेवली इमेज, त्यावेळी ती कशी इमेज दिसली, लार्जर होती आणि त्याचबरोबर कशी होती, इरेक्ट. त्याला त्या इमेजला काय म्हणायचं, एनलार्जड. However, when the object is moved further away, the image becomes inverted. आणि थोडीशी लांब जेव्हा घेतली कॉन्केव्ह मिरर पासून लांब, तर त्यावेळी ती इमेज कशी झाली, इन्व्हर्टेड झाली. Initially, the image is enlarged in size and then keeps getting smaller. In case of convex mirror, the image is always erect. पण कॉन्व्हेक्स मध्ये काय झालं, इमेज ही इरेक्टच दिसली जेव्हा आपण दोनदा एक्सपेरिमेंट केला. म्हणजे ज्यावेळी डिस्टन्स कमी होतं तेव्हा आणि जास्त होतं तेव्हा. अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, आणि त्याची साईज लहान होत गेली, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, डिमेन्शन. However, the size of the image decreases slightly as the object is moved away from the convex mirror. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय बघायला मिळालं, की ज्यावेळी ऑब्जेक्टचा आपण डिस्टन्स हे करतो, वाढवतो, त्यावेळी काय होतं, जी इमेजची साईज आहे ती काय होते, डिक्रीज होत जाते. This activity shows that spherical mirrors, concave and convex, behave differently from plane mirrors. या ऍक्टिव्हिटीवरून काय लक्षात आलं, की प्लेन मिरर पेक्षा कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिररच्या ज्या मिरर्स हा डिफरंटली बिहेव करतो. अ प्लेन मिरर ऑलवेज फॉर्म अँड इरेक्ट इमेज ऑफ द सेम साइज ॲज द ऑब्जेक्ट. प्लेन मिरर जो आहे तो काय करतो, ऑलवेज इरेक्ट इमेज दाखवतो सेम साईजची. However, in the concave and convex mirrors, the size of the image changes as the distance of the object from the mirror changes. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं, जर डिस्टन्स मध्ये चेंज झाला की साईज मध्ये चेंज होतं. इन ऍडिशन, इन द केस ऑफ कॉन्केव्ह मिरर, द इमेज ऑल्सो गेट्स इन्व्हर्टेड वेन द ऑब्जेक्ट इज टेकन अवे फ्रॉम द मिरर. कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं, ज्यावेळी ऑब्जेक्ट आपण मिरर पासून ऑब्जेक्टचा डिस्टन्स वाढवला की साईज सुद्धा काय होते, इन्व्हर्टेड होते. Lateral inversion of the image is seen in all three types of mirrors. I just got an idea. We can also identify whether a mirror is plane or concave or convex by looking at the images of an object formed in them. आपण मिरर मध्ये पाहून इमेज बघून सुद्धा ओळखू शकतो की हा मिरर प्लेन आहे, कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे. येस, बट वेअर डू वी फाइंड कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर्स बीइंग युज्ड इन आवर सराउंडिंग्स. पण आपल्या सराउंडिंग मध्ये कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर चा यूज कुठे केला जातो. The reflectors of torches, headlights of cars and scooters are concave in shape. म्हणजे कॉन्केव्ह मिररचा वापर कुठे केला जातो, हेडलाइट्स ज्या कारच्या असतात, हे टॉर्चची जी रिफ्लेक्टर्स असते, आणि स्कूटर्स ह्याच्यामध्ये कॉन्केव्ह शेप वापरला जातो. हॅव यू एव्हर नोटिस्ड अ डेंटल मिरर युज्ड बाय अ डेंटिस्ट फॉर इन्स्पेक्टिंग टीथ. म्हणजे ज्यावेळी दात चेक करायचे असतात त्यावेळी डेंटिस्ट मिरर वापरतात. It is a concave mirror which provides an enlarged view of teeth when it held close to teeth inside the mouth. डेंटिस्ट काय करतात, कॉन्केव्ह मिरर वापरतात. इथं तुम्हाला इमेज मध्ये दाखवले, त्यामुळे त्यामध्ये जे इमेज आहे ती कशी दिसते, लार्ज आणि स्पष्ट त्याच्यामध्ये बघायला येतं. A step further, do you remember learning about the use of telescope in the chapter Beyond Earth in Curiosity, grade 6? Most modern telescopes are reflecting telescope that are curved mirrors. टेलिस्कोप मध्ये जी मिरर यूज केली जाते ती कर्वड मिरर्स आहे. विथ द मेन मिरर बिईंग अ लार्ज कॉन्केव्ह मिरर. आणि त्याच्यासोबत असणारी जी मेन मिरर असते ती कोणती आहे, लार्ज कॉन्केव्ह मिरर. Look at the side view mirrors on vehicles. व्हेकलच्या ज्या साइड व्ह्यूचे मिरर असतात, these mirrors are convex. त्या मिरर कोणत्या असतात, convex. They always form an erect images of the traffic behind and smaller than the actual vehicle.
त्याच्यामध्ये काय दिसतं, जे बिहाइंडला ट्रॅफिक आहे ते आणि व्हेइकल्स ज्या असतात त्या, आणि ऍक्च्युली त्या व्हेइकल जेवढ्या साईज मध्ये असतात त्यापेक्षा त्या स्मॉल दिसतात. ऑल्सो सिन्स द convex mirror is curved outside, it provides a such wide area of the road behind. त्यामुळे पाठीमागचा जो वाईड एरिया असतो तो त्या मिरर मध्ये व्यवस्थित दिसतो. फर्दर सच कॉन्व्हेक्स मिरर्स आर इन्स्टॉल्ड ॲट रोड इंटरसेक्शन्स. जिथं रोडचे इंटरसेक्शन होतं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर लावलेले असतात. ऑर शार्प बेंड्स टू प्रोव्हाइड ड्रायव्हर्स फ्रॉम बोथ साइड्स द विजिबिलिटी ऑफ द अदर साइड्स अँड प्रिव्हेंट कोलिजन्स. म्हणजे काय होईल, ड्रायव्हरला दोन्ही बाजूचं दिसेल आणि कोलिजन्स म्हणजे जे व्हेइकलची धडक होते त्याच्यापासून वाचण्यासाठी त्या मिररचा उपयोग होतो आणि त्या मिरर मध्ये दिसतं ड्रायव्हरला. Convex mirrors are also installed in big stores to monitor a large area to deter thieves. म्हणजे कॉन्व्हेक्स मिररचा वापर बिग स्टोअर्स, मोठमोठ्या स्टोअर्स मध्ये केला जातो मॉनिटरिंग साठी. We have observed images formed by 3 types of mirrors. म्हणजे 3 मिरर्स जे आहेत, प्लेन, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, ह्याच्यामध्ये इमेजेस ज्या पद्धतीने दिसतात त्याचं ऑब्झर्वेशन केलेले. बट आर देअर एनी लॉज विच गव्हर्न द इमेज फॉर्मेशन. म्हणजे ते काही लॉज आहेत का रिफ्लेक्शनचे की ज्याच्यामुळे त्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रकारची इमेज तयार होते. What are the laws of reflection? Let us now repeat an activity which we did earlier in grade 7, but this time we will extend it further. आता ग्रेड 7 मध्ये तुम्हाला एक जी ऍक्टिव्हिटी दिली होती, जी लॉज ऑफ रिफ्लेक्शनची, ते थोडीशी तुम्हाला एक्सटेंड फर्दर करून इथं दिलेली. डू यू रिमेंबर डुईंग द ऍक्टिव्हिटी फॉर ऑब्झर्विंग द रिफ्लेक्शन ऑफ अ बीम ऑफ लाईट फ्रॉम अ प्लेन मिरर? लाईट रिफ्लेक्ट होते, तर त्याचा एक्सपेरिमेंट इथं दिलेला आहे. लेटेस्ट एक्सपेरिमेंट. कलेक्ट अ प्लेन मिरर विथ स्टँड, अ टॉर्च, कॉम, अ पेपर क्लिप टू होल्ड द कोम अपराइट, अ शीट ऑफ व्हाईट पेपर अँड अ स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर. तर एक प्लेन मिरर घ्यायचंय, स्टँड, टॉर्च, त्यासाठी लागणार आहे एक व्हाईट पेपर शीट लागणार आहे. तर हे सगळं मटेरियल घ्यायचंय. Then, as you did earlier, make a thin slit by covering all openings of the comb using black paper except for one in the middle. इथे तुम्हाला इमेज मध्ये दाखवले त्या पद्धतीने त्याची अरेंजमेंट सगळी करायची. Spread a sheet of white paper on a table. Place the plain mirror upright on it. म्हणजे व्हाईट शीट पसरायचंय खाली आणि मिरर या पद्धतीने ठेवायचंय अपराइट टेबलवरती. Using a thin slide and torch, obtain a thin beam of light along the paper and adjust it fall upon the mirror as shown in figure. या पद्धतीने काय करायचंय, टॉर्च लावायचा इकडून आणि टॉर्चची जी लाईट आहे ती मिररवर पोचली पाहिजे, गेली पाहिजे, त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची. Now move the slit and torch slightly so that the beam of light falls at different angles on the mirror. Does the reflect the beam of light also shift? आणि हा टॉर्च मधली लाईट ज्या वेळेला मिररवर पडेल, म्हणजे हा डायरेक्ट याच्यातून, त्यावेळी ती लाईट रिफ्लेक्ट होऊन दुसऱ्या बाजूने येणार आहे. तर काय करायचंय, हा टॉर्च काय करायचंय, थोडासा मूव्ह करून बघायचंय साईडला. आणि मग त्यानंतर काय लक्षात येईल, मग जसा टॉर्च पण मूव्ह केला जाईल तसे हे जे रिफ्लेक्टिंग लाईट आहे हे सुद्धा काय होते, मूव्ह होते. म्हणजे आधी ही स्ट्रेट लाईन याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो कमी होता, आता हा डिस्टन्स किती वाढलेला आहे, कारण की आपण काय केलंय, याची स्पेस बदलली. लाईट इन्सर्ट करायची ह्याच्यावरती मिरर वरती. आता हाच एक्सपेरिमेंट तुम्हाला डायग्रामॅटिकली इथं दाखवलाय. Make the beam of light fall on the mirror at different angle and observe how the direction of the reflected beam changes. म्हणजे ते जसं तुम्ही टॉर्च चेंज कराल तसं रिफ्लेक्टेड लाईट पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. टू अंडरस्टँड दिस बेटर लेट अस ड्रॉ दिस ऑन पेपर. आता आपण हे काय करायचंय, पेपरवरती ड्रॉ करायचंय स्टेप बाय स्टेप. बट बिफोर डुईंग दॅट लेट अस लर्न हाऊ टू रिप्रेझेंट लाईट. आता लाईट कशी रिप्रेझेंट केली जाते, म्हणजे आता पेपरवर आपण लाईट कशी दाखवणार.
We often represent light by straight lines with arrows or rays. तर या पद्धतीने लाईट, आता इकडून ही लाईट इन्सर्ट केलेली, तर आपण पेपरवर म्हणजे डायग्राम मध्ये कसे दाखवणार, रेजने दाखवणार. Rays indicate that the path along which light travels. आता ही लाईट आहे ती कुठे चाललेली, मिरर कडे, मग आपण या ठिकाणी हा एरो दाखवलेला आहे. Do you remember learning earlier that the light travels along a straight line? आणि लाईट कशी जाते, स्ट्रेट लाईन मध्ये जाते. Draw a line showing the position of the plane mirror. Also draw the lines with arrows indicating the beam of light falling on the mirror and the reflecting beam of light as shown in figure 10.9a. आता ही ए वाली फिगर आहे, याच्यामध्ये इकडे लाईट बीम दाखवली आहे, ही इकडून लाईट रे चाललाय आणि या लाईटचे डिरेक्शन या बाजूला आहे, त्यामुळे हा एरो इथं आहे. हा जो आहे तो प्लेन मिरर आहे आणि या बाजूला काय केलंय, हा जो एरिया आहे तो नॉन रिफ्लेक्टेड एरिया आहे, त्यामुळे तिथं काय दाखवले, असे लाईन्स दाखवलेले आहेत. The ray of light that falls on the mirror is called the incident ray. म्हणजे जी लाईट आहे जी मिरर कडे जाते त्या लाईटला काय म्हणायचंय किंवा त्या रेला काय म्हणायचंय, इन्सिडेंट रे. The ray of light that comes back from the mirror is called the reflected ray. आणि जी लाईट आहे ती मिरर कडून येते, म्हणजे ही लाईट चा रे आहे तो मिरर कडे जाणार आणि तिथून हा रिफ्लेक्ट होणार, म्हणून त्याला काय म्हणायचंय, रिफ्लेक्टेड रे. नाउ रिमूव्ह द मिरर फ्रॉम द पॉइंट वेअर द इन्सिडेंट रे स्ट्रिक्स द मिरर. ड्रॉ अ लाईन मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री टू द लाईन रिप्रेझेंटिंग द मिरर. इथं डायग्रामच्या थ्रू समजून घेऊया. हा काय आहे, प्लेन मिरर आहे. मग ह्या प्लेन मिरर मध्ये आपण इकडून काय केलं, एक रे इन्सिडेंट केला लाईटचा, म्हणून याला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. आणि तीच लाईट इथून रिफ्लेक्ट होऊन बाहेर आली, मग त्याला काय म्हणणार आहे, रिफ्लेक्टेड रे. आता याच्यामध्ये काय करायचंय की हे जी लाईटचे हे जे रे तयार झालेत, म्हणजे अशी डायग्राम आपण काढून घ्यायची आणि याच्यामध्ये काय करायचंय, ज्या पॉइंटला जिथं एकत्र झाले हे दोन रेज, म्हणजे ही लाईट इथं पोहोचली आणि इथून रिफ्लेक्ट झाली, तर तिथून काय करायचंय, एक नॉर्मल रे काढून घ्यायचंय, सॉरी रे नाही, एक लाईन काढून घ्यायची आणि त्या लाईनला काय म्हणणार आहे आपण, नॉर्मल लाईन. त्याला आपण परपेंडिक्युलर पण म्हणू शकतो, पण इथं काय म्हणायचंय, नॉर्मल लाईन. अशी करेक्ट परपेंडिक्युलर अशी काढून घ्यायची. मग त्याचा अँगल किती होणार, हा 90 डिग्रीचा अँगल, इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होणार. The angle between the normal and the incident ray is called the angle of incidence. म्हणजे हा जो इन्सिडेंट रे आहे आणि हे जे नॉर्मल लाईन आहे ह्याच्यामध्ये जो अँगल तयार होईल त्या अँगलला काय म्हणायचंय, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि तो कशाने डिनोट केला जाणार, आय. The angle between the normal and the reflected ray is known as the angle of reflection. आणि नॉर्मल जी लाईन आहे आणि रिफ्लेक्टेड रे जो आहे त्याच्यामध्ये जो अँगल तयार होईल त्या अँगलला म्हणायचंय अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि तो आर ने डिनोट केला जाणार. On your drawing, measure the angle of incidence and the angle of reflection and note it in table 10.1. इथं खाली टेबल दिलाय 10.1, त्याच्यामध्ये अँगल मेजर करायचे आणि लिहायचे. इथं दिलेलं आहे तुम्हाला अँगल मेजर करताना आपण अँगल मेजर केल्यानंतर जो हे दोन्ही जे अँगल आहेत ते सेमच येतात. म्हणजे हा जर 30 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा काय 30 डिग्रीचा असतो. रिपीट द ऍक्टिव्हिटी सेव्हरल टाइम्स बाय चेंजिंग द अँगल ऑफ इन्सिडन्स. मग अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज करून काय करायचं, ऍक्टिव्हिटी रिपीट करत राहायची. तर ज्यावेळी तुम्ही पहिलं रिडिंग घ्याल, जर तुम्हाला पहिल्यांदा अँगल ऑफ इन्सिडन्स जर 30 डिग्रीचा आला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण 30 डिग्रीचा येतो. देन जर तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला, तो जर 45 डिग्रीचा आला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन देखील काय होतं, 45 डिग्रीचा होतो. असे तुम्ही रिडिंग्स घेऊ शकता. Finally, let the incident beam fall on the mirror along the normal and observe the direction of the reflected beam. What would be the angle of incidence and angle of reflection in this case? Both the angles would be 0 in this case. आता इथं काय सांगितलंय, ज्यावेळी
ही जी लाईट आहे ती लाईट आपण या अँगलने काय केली होती, मिरर वरती टाकलेली होती. पण जर डायरेक्ट आपण हे जे नॉर्मल आहे इथून जर आपण टॉर्च लावला, डायरेक्ट टॉर्च, तर ही जी रिफ्लेक्टेड लाईट आहे त्याच्यामध्ये आणि नॉर्मल मध्ये काही अँगल होतो का, तर नाही होत. आपण जर इकडून टॉर्च लावला डायरेक्ट तर ही लाईन सेम ह्याच्यावरच होती, इथेच रिफ्लेक्ट आणि इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे इथंच दिसतो, त्यामुळे इथला अँगल काय होतो, 0. बोथ द अँगल्स वुड बी 0 इन दिस केस. मग ज्यावेळी आपण नॉर्मलला जर लाईट बीम सोडले तर तिथला जो अँगल आहे तो काय असणार आहे, 0. Do you notice that both angles in table 10.1 are nearly equal? If done carefully, the experiment shows that the angle of incidence is equal to the angle of reflection. This is the law of reflection. म्हणजे याच्यामध्ये जे आपण रीडिंग घेतले होते, सपोज 30 डिग्री इकडे आला असेल तर इकडे पण काय येणार, 30 डिग्री. इकडे जर 45 डिग्री असेल तर इकडे पण काय येणार, 45 डिग्री. त्याचप्रमाणे खालचे रीडिंग येणार. मग याचा अर्थ काय झाला, the angle of incidence म्हणजे हा is equal to the angle of reflection, हा याच्याशी इक्वल टू झाला. angle of incidence is equal to angle of reflection and this is the law of reflection. म्हणजे हा रिफ्लेक्शनचा एक लॉ आहे की angle of incidence हा angle of reflection च्या इक्वल टू असतो. नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी दिली, लेटेस्ट एक्सपेरिमेंट, यूज द सेम सेटअप ॲज इन ऍक्टिव्हिटी 10.4. हा 10.4 मधला जी ऍक्टिव्हिटी आता आपण केली तो सेटअप आहे असं घ्यायचंय. बट प्लेस अ स्टिप शीट ऑफ चार्ट पेपर फ्लॅट ऑन द टेबल सच दॅट पार्ट ऑफ इट एक्सटेंड्स बियॉन्ड द एजेस ऑफ द टेबल. म्हणजे टेबल जो आहे त्या टेबल पेक्षा जास्त मोठा असा आपल्याला पेपर शीट आहे तो घ्यायचा इकडच्या बाजूला, का तर तो आपल्याला बेंड करता आला पाहिजे. शाईन अ बीम ऑफ लाईट ऑन द मिरर प्लेस्ड ऑन द शीट अँड ऑब्झर्व द रिफ्लेक्टेड बीम ऑन द एक्सटेंडेड पोर्शन. जो एक्सपेरिमेंट मगाशी केला तोच करायचा. इकडून काय करायचं, आपण टॉर्च सुरू केल्यानंतर लाईट रेज इथं जाणार आहे, त्यानंतर हे काय होणार, रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट झाल्यानंतर इकडच्या बाजूला जो असा बेंट केलेला पेपर आहे, कारण की टेबलची बाजू इथपर्यंत आहे, आपण एक्सटेंडेड एवढी शीट घेतलेली आहे, तिकडच्या बाजूला रिफ्लेक्ट झालेली. ती जर आपण बेंट पोर्शन आहे तो वरती उचलून धरला तर त्याच्यावर आपल्याला काय दिसते, इकडून जी लाईट रे गेलेली ती इकडे रिफ्लेक्टेड झालेली दिसते. नाउ बेंट द extended part of the sheet along the edge of the table. Do you still see the reflected beam on the extended portion? नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, इकडचा जो एक्सटेंडेड पार्ट आहे तो बेंड करायचा म्हणजे सोडून द्यायचा आहे खाली. तर इथं आपल्याला ही रे दिसते, ती रे आपल्याला इथं दिसते का, तर नाही दिसत. फ्लॅटन द पेपर अगेन अँड ऑब्झर्व. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही 2-3 वेळा करून बघायची. द रिफ्लेक्टेड बीम डिसअपियर्स व्हेन द शीट इज बेंट. ज्यावेळी शीट बेंट केला जातो त्यावेळी ही जी रिफ्लेक्टेड लाईट आहे ते काय होते, डिसअपियर होते. बट रिअपियर्स व्हेन इट इज फ्लॅटेंड अगेन. आणि ज्यावेळी आपण परत आहे असे फ्लॅट करणार, वरती पकडणार, ती शीट वरती घेणार, त्यावेळी परत आपल्याला काय होते, तो रिफ्लेक्टेड रे दिसतो. This shows that the reflected beam lies in the same plane as that on the incident beam. Bending the sheet creates a new plane, breaking this alignment. म्हणजे ज्यावेळी प्लेन शीट असेल त्यावेळी आपल्याला रिफ्लेक्टेड रे व्यवस्थित दिसतो, ज्यावेळी प्लेन शीट असणार आहे. आणि ज्यावेळी ते बेंट केलं जाईल म्हणजे ज्यावेळी इथला जो शीट आहे तो प्लेन नसणार आहे त्यावेळी काय होणार आहे, याची जी अलाइनमेंट आहे म्हणजे या पद्धतीनं रे इथं गेल्यानंतर इकडं रिफ्लेक्ट होतो, ती अलाइनमेंट काय होते, मिस होते, ब्रेक होते ती अलाइनमेंट. The incident ray, the normal to the mirror at the point of incidence, and the reflected ray all lie in the same plane. This is another law of reflection. म्हणजेच हा एक्सपेरिमेंट जो आता आपण बघितला, इन्सिडेंट रे ज्या वेळेला त्याच्या म्हणजे इन्सिडेंट रे पॉइंट केल्यानंतर जो रिफ्लेक्टेड रे होतो तो कसा असतो, lie in the same plane. And this is the another law of reflection. A step further, in the two cases, even though the directions of incident ray are different, they fall at the same point on the mirror, and thus
the directions of normal are the same. म्हणजे काय, जर डिरेक्शन जी आहे इन्सिडेंट रेची ती वेगवेगळी असेल, जसं की इथं काय, इथं हॉरिझॉन्टली आहे आणि इथं व्हर्टिकली आहे, पण नॉर्मल जे आहे ते सेम पॉइंटला आहे. However, the direction of the reflected ray is such that the incident ray, the normal at the point of incidence, and the reflected ray all lie in the same plane in both cases. म्हणजे नॉर्मल जे आहे ते सेम राहते, त्यामुळं जे रिफ्लेक्टेड रे आहे ते कसं आहे, सेम प्लेन इन बोथ केसेस. म्हणजे जरी हॉरिझॉन्टल असेल आणि व्हर्टिकली असेल तरी इन्सिडेंट रे नुसार रिफ्लेक्टेड रे त्याच्यामध्ये काय होतं, रिफ्लेक्ट होतो. आर लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऍप्लिकेबल टू स्पेरिकल मिरर्स ऑल्सो. आतापर्यंत जे एक्सपेरिमेंट केले ते आपण कुठल्या मिररवर केले, प्लेन मिररवर केले. आता त्याच पद्धतीने स्पेरिकल मिररला सुद्धा हे लॉ ऍप्लिकेबल असतात का? The laws of reflection are valid for all kinds of mirrors. So yes, it is valid for all kinds of mirror, plane and spherical. But if multiple parallel rays fall on the spherical mirrors, we observe something interesting. आता आतापर्यंत आपण जे लाईट बीम किंवा रे सोडत होतो तो छोटावाला किंवा सिंगल. आता एक जर जास्त प्रमाणात जर पॅरलल रेज जर आपण मल्टिपल पॅरलल रेजचा जर एक्सपेरिमेंट केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जे ऑब्झर्वेशन मिळतं ते एकदम वेगळं किंवा इंटरेस्टिंग आहे. कलेक्ट अ प्लेन मिरर, अ कॉन्केव मिरर, अ कॉन्व्हेक्स मिरर. 3 मिरर घ्यायचे, प्लेन, कॉन्केव, कॉन्व्हेक्स. स्टँड फॉर मिरर्स, अ टॉर्च, कोम अँड अ पेपर क्लिप टू होल्ड द कोम अपराईट. काय करायचंय, जसं ऍक्टिव्हिटी मध्ये सुरुवातीला आपण केलं होतं त्या पद्धतीनंच त्या एक्सपेरिमेंटचं स्ट्रक्चर करून घ्यायचंय. देन यूज द सेम सेटअप ॲज ऍक्टिव्हिटी 10.4 अगेन. तसाच सेटअप करून घ्यायचंय, बट इन्स्टेड ऑफ अ सिंगल स्लिट लिव्ह मेनी ओपनिंग्स ऑफ द कोम अनकवर्ड टू ऑब्टेन मल्टिपल पॅरलर बीम्स ऑफ लाईट. आता यावेळी काय करायचंय, जे कोंब आहे, कोंब मधल्या ज्या स्लिट आहेत त्या काय करायच्या, एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये ओपन ठेवायच्यात, का तर आपल्याला रेज जे आहेत ते जास्त पाहिजे. लेटस मल्टिपल पॅरलर बीम ऑफ लाईट फॉल अपॉन द प्लेन मिरर. आता सगळ्यात पहिल्यांदा प्लेन मिरर घ्यायचंय, प्लेन मिरर साठी एक्सपेरिमेंट करायचा. कॉन्केव मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर 1 by 1 आणि त्यानंतर कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर घ्यायचे आणि ऑब्झर्वेशन घ्यायचे. When multiple parallel beam of light fall upon a plane mirror, the multiple reflected beams are also parallel. ज्यावेळी आपण मल्टिपल रेज फॉल करतो मिररवर त्यावेळी इकडे ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसले की मल्टिपल रेज काय झाल्यात, रिफ्लेक्ट झालेला आहे. However, when multiple beams of light fall upon a concave mirror, त्याच्यानंतर कॉन्केव मिरर घ्यायचा. द मल्टिपल रिफ्लेक्टेड बीम्स गेट क्लोजर. कॉन्केव मिरर मध्ये काय होणार, ज्यावेळी आपण इकडून मल्टिपल रेज फॉल करू त्यावेळी इकडे मल्टिपल रेज रिफ्लेक्ट होत आहेत, पण त्या कशा होतात, क्लोज होत आहेत. रिफ्लेक्ट होत असताना जरी रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्यांचं डिस्टन्स परत कमी कमी होत गेलेलं आहे. दॅट इज द कन्व्हर्जन, आणि याला काय म्हणायचंय, कन्व्हर्जन. Whereas in the case of convex mirror, the multiple reflected beams spread, that is they diverge. आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय होतंय, त्या ज्या रिफ्लेक्टेड रेज आहेत त्या काय होतात, स्प्रेड होतात, त्यालाच काय म्हणायचंय, डायव्हर्ज. म्हणजे कॉन्केव मिरर मध्ये काय होतं, कन्व्हर्ज होतं रिफ्लेक्टेड रेजचं, आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये रिफ्लेक्टेड रेजचं काय होतं, डायव्हर्ज. आता या डायग्राम मध्ये बघा, हे जी लेन्स आहे किंवा हा जो मिरर आहे तो काय, कॉन्केव मिरर आहे, आणि इकडून काय केलेलं आहे, मोबाईल टॉर्च वरून काय केलेलं आहे, लाईट फॉल केलेलं आहे त्याच्यावरती. आता ज्यावेळी इकडून लाईट रिफ्लेक्ट झाले त्यावेळी इथं काय झाले, बीम तयार झालाय पुढे, म्हणजे त्या लाईट्स पुढे काय होत गेल्यात, कन्वर्ज होत गेल्यात. आणि हे जे आहेत ते कॉन्व्हेक्स मिरर आहे, आणि ह्या ज्या लाईट काय झाल्यात, स्प्रेड झाल्यात, म्हणजे डायव्हर्ज झालेले आहेत. In the case of spherical mirrors, even though each ray of light follows the laws of reflection, the curved surface of spherical mirrors causes the parallel beam of rays to either converge
इन कॉन्केव्ह और डायव्हर्जन इन कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स मध्ये जर आपण जे आता मल्टिपल रेजचा एक्सपेरिमेंट केला, ते मल्टिपल रेच्या ऐवजी जरी आपण एक वन रेज यूज केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय जाणवणार, कॉन्केव्ह मध्ये आपल्याला कन्व्हर्जन आणि कॉन्व्हेक्स मध्ये रिफ्लेक्टेड रे डायव्हर्ज दिसणार आहेत. आणि ते जे रिफ्लेक्शन आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, शेप ऑफ द मिरर. A step further, if we draw what we observed in activity, we get the figures like those shown below. ज्या ऍक्टिव्हिटी आता आपण केल्या प्लेन मिररच्या, त्याचे जर आपण डायग्राम काढले तर हे आहे तो इन्सिडन्स रे आणि इकडून जे आहे ते रिफ्लेक्टेड रे आहेत. त्याच पद्धतीने कॉन्केव्ह मिरर मध्ये आणि हे कॉन्व्हेक्स मिरर मध्ये रेज रिफ्लेक्ट झालेले आहेत. सो द कॉन्केव्ह मिरर कन्व्हर्जेस अ लाईट बीम. कॉन्केव्ह मिरर काय करतो, लाईट बीम कन्व्हर्ज करतो. while the convex mirror diverges it, आणि convex mirror काय करतो, diverges करतो. This is indeed interesting. Since the concave mirror converges, the light beam would not get concentrated in a small area. तर यासाठी पुढील ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. Let us explore. Always perform this activity under the supervision of a teacher or an adult. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला अंडर सुपरविजन करायची, टीचर्स असतील किंवा कोणी ऍडल्ट असतील. कदाचित तुम्ही आधी केलेली पण असेल. कॉन्केव्ह मिरर घ्यायचा, एक शीट ऑफ अ थिन पेपर और अ न्यूजपेपर. तुम्ही एक थिन पेपर शीट घेऊ शकता किंवा न्यूजपेपर पण घेऊ शकता. होल्ड द कॉन्केव्ह मिरर विथ इट्स रिफ्लेक्टिंग सरफेस फेसिंग द सन. डायरेक्ट द लाईट of the sun reflected by the mirror on the sheet of paper. Adjust the distance of the paper until you get a sharp bright spot on shown in figure. Hold the mirror and the sheet of paper steady for a few minutes. Does the paper start to burn producing smoke? काय करायचं, आपल्याला सनलाइट मध्ये ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर घ्यायचा आहे. हा कॉन्केव्ह मिरर आणि याच्यावरती काय होणार आहे, सनलाइट येणार आणि इथून ह्या रिफ्लेक्ट कुठं होणार आहेत, ह्या शीटवर होणार आहेत. आणि इथं काय होणार, मग हे सगळ्या लाईट्स एकत्र आल्यामुळं म्हणजे इथं काय होतं, कन्व्हर्जन. कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं, कन्व्हर्जन. त्यामुळे हे काय तयार होतं, एक बीम तयार होतो इथं मोठा असा लाईटचा. डज द पेपर स्टार्ट टू बर्न प्रोड्युसिंग स्मोक. आणि जर हे तुम्ही थोड्या वेळासाठी ठेवलं तर काय होणार, इथं हा पेपर बर्न व्हायला सुरुवात होते. द ब्राईट स्पॉट इज फॉर्मड ऑन द पेपर. हा जो ब्राईट स्पॉट आहे हा पेपरवर तयार झालेला आहे. बिकॉज लाईट फ्रॉम द सन आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर. सन कडून लाईट आल्या मिरर वरती, कॉन्केव्ह मिरर वरती, आणि इथून काय झालं, रिफ्लेक्शन झालं. गेट्स कॉन्सन्ट्रेटेड, आणि त्या इथं काय झाल्या, कॉन्सन्ट्रेट झाल्या. ऑन these points, this produces sufficient heat at this point which can ignite the paper. आणि इथं सफिशियंट हीट मिळाली की जेवढी पेपर बर्न होण्यासाठी गरजेची होती, आणि त्यामुळे हा पेपर काय होतो, मग जर आपण थोड्या वेळासाठी जर असेच ठेवला, जर सनलाईट ठेवला तर हा पेपर काय होतो, बर्न होतो. A step further, devices which concentrate sunlight into a small area using mirrors and lenses are called solar concentrators. ह्याच्या पद्धतीनेच काय तयार केलेलं आहे, सोलार कॉन्सन्ट्रेटर्स. The concentrated sunlight is used to heat a liquid to produce steam, which can be used to generate electricity or for providing heat for various purposes, such as large scale cooking or for solar furnaces. Solar furnaces are even used for melting steel. Solar furnaces चा यूज अजून कशासाठी केला जातो, मेल्टिंग स्टील साठी केला जातो, स्टील मेल्ट करण्यासाठी. Do you remember learning in an earlier chapter about electric furnaces for melting steel? Next point, what is a lenses? Imagine looking through a flat, transparent glass window pane. All objects look the same size and shape. आपण जर एक ट्रान्सपरंट ग्लास घेतली की जे रेग्युलर विंडोला वापरली जाते, त्याच्यातून आपण बाहेर पाहिलं तर आपल्याला बाहेरचे जे केवढे काही ऑब्जेक्ट आहेत ते सगळे आपल्याला सेम साईज आणि शेपचे दिसतात. बट वुड दोज ऑब्जेक्ट्स कंटिन्यू टू लुक
The same if the surface of the transparent material is curved. मग त्याच ट्रान्सपरंट मटेरियलचा सरफेस जर कर्व केला तर ते जे ऑब्जेक्ट आहेत ते सेम दिसतील का कसे दिसतील. तर त्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे खाली. Let us explore. Collect a flat strip of glass or clear plastic such as a flat scale. एखादी ग्लासची स्ट्रीप घ्यायची किंवा प्लॅस्टिक, नाहीतर तुम्ही एक फ्लॅट स्केल पण घेऊ शकता. फ्यू ड्रॉप्स ऑफ ऑइल, ड्रॉपर, वॉटर अँड अ पेपर और बुक विथ सम टेक्स्ट प्रिंटेड ऑन इट. ऑइल घ्यायचंय, ड्रॉपर घ्यायचंय, वॉटर आणि एखादा पेपर त्याच्यावर प्रिंट पाहिजे किंवा बुक घेऊ शकता एखादी. Spread a few drops of oil on the surface of glass or plastic strip and rub it too. सपोज तुम्ही जर एखादी स्ट्रीप घेतली असेल किंवा स्केल घेतली असेल तर त्याच्यावर काय करायचंय, ऑइल घ्यायचंय आणि ते स्प्रेड करायचंय, व्यवस्थित रब करायचंय ते. लिव्ह अ व्हेरी थिन कोटिंग, त्याचं कोटिंग झालं पाहिजे. यू कॅन ऑल्सो यूज वॅक्स इन्स्टेड ऑफ ऑइल. ऑइलच्या ऐवजी तुम्ही वॅक्सचा पण वापर करू शकता. Using a dropper or your finger, place a small drop of water on the oiled or waxed spot. ज्या ती स्केल आपण घेतली, ज्या ठिकाणी आपण ऑइल किंवा वॅक्स लावलेला आहे त्याच्यावर काय करायचंय, एक स्मॉल ड्रॉप वॉटरचा सोडायचंय. The oil or wax helps the water form a nice round drop. म्हणजे आता ऑइल किंवा वॅक्स कशासाठी वापरायचं, तर जो वॉटरचा ड्रॉप आपण सोडणार आहे तर त्याचा एक राऊंड ड्रॉप तयार व्हावा त्याच्यासाठी वापरायचं आहे. एक्झामाइन द वॉटर ड्रॉप. वॉटर ड्रॉप बघायचंय. व्हॉट इज द शेप ऑफ इट्स सरफेस. तो वॉटर ड्रॉपचा शेप बघायचा. इज इट फ्लॅट और कर्वड इनवर्ड और कर्वड आउटवर्ड. मग त्याचा कर्व आहे तो इनवर्ड आहे की आउटवर्ड आहे तो फक्त ऑब्झर्व करायचा आहे. Place the paper underneath the glass or plastic strip such that the text is directly under the water drop. मग बरोबर त्या वॉटर ड्रॉपच्या खाली काय करायचंय, ते आपण घेतलेलं बुक किंवा कोणताही प्रिंटेड पेपर असेल तो ठेवायचा आणि त्याच्यामधून ऑब्झर्व करायचंय. नाव लुक डाऊन थ्रू द वॉटर ड्रॉप ॲट द टेक्स्ट बिलो. डू यू फाइंड सम चेंज इन द साइज ऑफ द लेटर्स जस्ट बिलो द वॉटर ड्रॉप. डू दे लुक एनलार्जड और स्मॉलर. तर तुम्हाला इथे दिलेले आहे टेक्स्ट आणि ही जी आहे ती काय स्ट्रीप आहे आणि हा आहे तो वॉटर ड्रॉप आहे. तर त्या वॉटर ड्रॉप मधून ज्यावेळी आपण लेटर्स बघितले तर आपल्याला थोडेसे ते एनलार्ज झालेले दिसते. त्याची साईज जी आहे ती नेहमीपेक्षा किंवा त्या पेपरवर जेवढी आहे त्याच्यापेक्षा त्याची लेटरची साईज जी आहे ती मोठी. द सरफेस ऑफ वॉटर ड्रॉप इज कर्वड आउटसाइड. वॉटर ड्रॉपचा जो सरफेस आहे तो कुठल्या बाजूला आहे, आउटसाइडच्या बाजूला आहे. द लेटर्स अंडर द वॉटर ड्रॉप लुक डिफरंट. दे माइट अपियर लार्ज दॅन द लेटर्स नियर बाय. म्हणजे ते कसे दिसतात, लार्ज. द कर्वड सरफेस ऑफ द वॉटर ड्रॉप मेड द साइज ऑफ द टेक्स्ट लुक डिफरंट. दिस कर्वड ड्रॉप ऑफ वॉटर इज ऍक्टिंग लाईक अ सिम्पल लेन्स. मग हा जो वॉटरचा ड्रॉप आहे हा काय ऍज अ लेन्स म्हणून इथं वर्क झालेला आहे. हॅव यू सीन अ मॅग्निफाईंग ग्लास ॲज शोन इन फिगर. ही जी आहे ती मॅग्निफाईंग ग्लासची इमेज आहे. इट इज ऑल्सो अ लेन्स. ही मॅग्निफाईंग ग्लास म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय असते, लेन्स आहे. दॅट हेल्प्स इन रीडिंग स्मॉल प्रिंट बाय मेकिंग द लेटर्स अपियर बिगर. म्हणजे जी स्मॉल प्रिंट असते, स्मॉल साईज मधले जे लेटर्स असतात ते लेटर कसे दिसतात, बिगर, लार्ज साईज मध्ये दिसतात. अ लेन्स इज अ पीस ऑफ ट्रान्सपरंट मटेरियल. लेन्स काय आहे, एक पीस आहे ट्रान्सपरंट मटेरियलचा, युजली मेड ऑफ ग्लास और प्लास्टिक. लेन्स कशापासून तयार झालेले असते, ग्लास किंवा प्लास्टिक. विच हॅज कर्वड सरफेस. आणि त्याचा सरफेस कसा आहे, कर्वड आहे. एक इनवर्ड किंवा आउटवर्ड जे आपण वॉटर ड्रॉप मध्ये बघितलं. लाईक मिरर्स लेन्सेस कॅन ऑल्सो बी कॉन्व्हेक्स और कॉन्केव्ह. जसे आता आपण बघितलं सुरुवातीला चॅप्टरच्या की मिरर कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिरर बघितले, तशा लेन्सेस सुद्धा कशा आहेत, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. अ लेन्स विच इज थिकर at the middle as compared to the edges is called a convex lens.
कॉन्व्हेक्स लेन्स कशाला म्हणायचं की अशी लेन्स की जी मिडलला काय ठीक आहे, मिडलला ठीक आहे आणि शेवटचे जे दोन त्याचे टोक आहेत म्हणजे एजेस आहेत तिथं ती काय नॅरो आहे, तर त्याला काय म्हणायचंय कॉन्व्हेक्स लेन्स. इथं तुम्हाला वॉच ग्लासची इमेज द्यायची, हे सुद्धा जे वॉच ग्लास आहे हे ऍज अ कॉन्व्हेक्स लेन्स म्हणून आपण याचा यूज करू शकतो. A lens which is thicker at the edges as compared to the middle is called a concave lens. Concave lens जी आहे ती मिडलला कसे थिन आहे आणि एजेसला कसे थिक आहे, तर त्या लेन्सला काय म्हणायचंय कॉन्केव्ह लेन्स. Unlike mirrors, lenses allow light to pass through them and we see things through a lens rather than in a lenses. जसं लाईटचा एक्सपेरिमेंट आपण केलं, लाईट रिफ्लेक्शन्स कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये, तर ते लाईट रेज जे आहेत ते सुद्धा रिफ्लेक्ट होतात कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स मधून. तर तो एक्सपेरिमेंट तुम्हाला पुढे दिलाय. Let us experiment. Collect a convex lens, concave lens, a lens holder and a small object. एक कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचे, कॉन्केव्ह लेन्स घ्यायचे, लेन्स होल्डर घ्यायचा आणि स्मॉल ऑब्जेक्ट तुम्ही काही घेऊ शकता, एखादा टॉय पण घेऊ शकता. Take the convex lens and place it upright using its holder. Place the object behind the convex lens. It may also be placed on something to bring it up to the level of the lenses. Look at the object through the lens from the other side of the lens and note your observations in your notebook. आता इथं काय करायचंय, लेन्स घ्यायचे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. तर तर ए मध्ये काय दिलंय कॉन्व्हेक्स लेन्स दिले आणि प्लेस्ड ऍट स्मॉल डिस्टन्स. म्हणजे ऑब्जेक्ट काय केलंय इथं कॉन्व्हेक्स लेन्स घेतले आणि ऑब्जेक्ट जो आहे तो लेन्स पासून जवळ ठेवलाय, तर तो कसा दिसतोय आपल्याला लार्ज दिसतोय. Then now slowly move the object further from the lens and keep observing how the image changes. How does the distance of the object from the convex lens affect how it looks? त्याच्यानंतर काय केलंय की ऑब्जेक्ट जो आहे तो काय केलाय, बी जी इमेज आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे तो लार्ज डिस्टन्सवर ठेवलाय. लार्ज डिस्टन्सवर ठेवल्यानंतर ऑब्जेक्ट कसा झाला इरेक्ट इनवर्ड झाला. त्याच्यानंतर कोणती लेन्स यूज केली, कॉन्केव्ह लेन्स, आणि कॉन्केव्ह लेन्स मध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो स्मॉल दिसतोय. तर तुम्हाला इथं कन्क्लुजन दिलेलं आहे. व्हॉट कन्क्लुजन्स डू यू ड्रॉ? When an object is placed behind a convex lens at a small distance from it and seen through the lens, the object appears erect and enlarged in size. म्हणजे ज्यावेळी आपण इथं लेन्स ठेवली, लेन्स ठेवल्यानंतर ऑब्जेक्ट लेन्स पासून जवळ ठेवला, जवळच्या अंतरावर ठेवला, त्यावेळी आपल्याला इमेज कशी दिसलेली एनलार्ज साईज मध्ये दिसले कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केल्यानंतर. As the distance between the object and the convex lens increases, the object appears inverted. ज्यावेळी कॉन्व्हेक्स लेन्स आणि ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स वाढवला त्यावेळी इमेज जी आहे ती कशी दिसलेली आहे, इमेज इन्व्हर्टेड. इट इज इनिशियली एनलार्ज्ड इन साईज. सुरुवातीला ती कशी असते एनलार्ज्ड म्हणजे मोठी दिसते, देन डिमिनिश्ड इन साईज म्हणजे त्याची साईज छोटी होत जाते. An object placed behind a concave lens and seen through the lens. इथं concave lens घेतल्यानंतर आणि त्याच्या आपण पाठीमागे जर ऑब्जेक्ट ठेवला तर ऑलवेज appears erect and diminished in size. तर तो ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे, नेहमी इरेक्ट इन साइज दिसणार आहे आणि डिमिनिश्ड. इट्स साइज चेंजेस ऍज इट्स डिस्टन्स फ्रॉम द लेन्स इन्क्रीजेस. आणि ह्या ऑब्जेक्टची आणि लेन्स मधला जर डिस्टन्स आपण कमी जास्त केला तर त्याच्यानुसार हे ऑब्जेक्टची साईज सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती लाईट रिफ्लेक्शनची आहे. कलेक्ट अ थिन ट्रान्सपरंट ग्लास प्लेट. एक थिन ट्रान्सपरंट ग्लास प्लेट घ्यायचे, कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचे, कॉन्केव्ह लेन्स घ्यायचे, एक टॉर्च, अ कोम्ब ऑब्टेन मल्टिपल पॅरलर बीम्स ऑफ लाईट, अ पेपर क्लिप टू होल्ड. एक पेपर क्लिप घ्यायची अँड द कोम्ब अपराईट.
कोंब कसा ठेवायचा आहे अपराइटली, म्हणजे जी ऍक्टिव्हिटी आपण मिरर साठी केली होती तीच ऍक्टिव्हिटी लेन्स साठी करायची. 2 आयडेंटिकल बुक्स अँड शीट्स ऑफ व्हाईट पेपर. Using two books placed adjacent to each other, fix the glass plate or lens upright in between them as shown in figure. Spread paper sheets on both boxes. तर तुम्हाला इमेज मध्ये इथं दाखवले. पहिल्यांदा काय घेतलंय, थिन ट्रान्सपरंट ग्लास प्लेट घेतले, नंतर कॉन्व्हेक्स लेन्स घेतले आणि त्याच्यानंतर कॉन्केव्ह लेन्स. Now let the multiple parallel beams of light fall upon the thin glass plate, convex lens and concave lens one by one as shown in figure. Does the parallel beam of light pass through as it is in all three cases? आता इथं काय केलंय, या ज्या आहेत मल्टिपल लाईट बीम्स काय करायच्या, त्याच्या लेन्स जे आपण घेतल्यात त्या लेन्स वरती काय करायच्या, सोडायच्या. मग तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन दिसते की कशा पद्धतीनं आता इथं जे ट्रान्सपरंट ग्लास प्लेट आहे तर जे लाईट रेज आहेत त्या आहे अशा डायरेक्ट पुढे आलेले आहेत. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये काय झालेलं आहे की लाईट रेज आल्या पण त्या परत नंतर काय झाल्या, त्याच्यामधला डिस्टन्स कमी होत गेला. आणि कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय झाल्या, त्या सुरुवातीला ज्यावेळी फॉल केल्या त्यावेळी आल्यानंतर पुन्हा नंतरच्या वेळेला त्या काय झाल्या, स्प्रेड झाल्या. The light beam passes through the thin glass plate as it is. जशा आपण जे थिन ट्रान्सपरंट ग्लास मधून लाईट बीम ज्या पास केल्या तर त्या ऍज इट इज आहे अशा राहिल्या. तो कॉन्व्हेक्स लेन्स कन्व्हर्जेस म्हणजे त्या अशा एका ठिकाणी जमा झाल्या पुढे गेल्यानंतर. The light falling on it while the concave lens diverge the light. आणि कॉन्केव्ह लेन्सनं काय केले, लाईट डायव्हर्ज केल्यात, स्प्रेड केल्यात. A convex lens is also called a converging lens. मग कॉन्व्हेक्स लेन्सलाच काय म्हणलं जातं, कन्व्हर्जिंग लेन्स, while a concave lens is called a diverging lens. कारण की कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे ती काय करते, लाईट कन्व्हर्ज करते, त्यामुळे त्याला कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणायचं. आणि कॉन्केव्ह लेन्स जी आहे ती काय करते, लाईट डायव्हर्ज करते, त्यामुळे त्या लेन्सला डायव्हर्जिंग लेन्स म्हणायचं. At step further, if we draw what we observed in activity 10.10, we get the figures like those shown in below. इथं जी केलेली ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी जर आपण फिगर मध्ये कन्वर्ट केली तर ती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार. हे ट्रान्सपरंट ग्लास जे आहे, देन कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स. सनलाईटची ऍक्टिव्हिटी ती तुम्हाला इथं करून बघायची. या ठिकाणी काय घ्यायचंय, तुम्हाला कॉन्केव्ह मिरर घ्यायचंय आणि म्हणजे सॉरी कॉन्केव्ह मिररची जी आपण ऍक्टिव्हिटी केलेली होती तीच कॉन्व्हेक्स लेन्स साठी इथं करायची. आणि कारण की कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, लाईट काय करते, कन्व्हर्ज करते. तर आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये दिसते की कॉन्व्हेक्स लेन्सनं काय केलेले, लाईट इथं कन्व्हर्ज केलेली. Lenses are important and are used everywhere around us. Lenses कशात इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचा यूज खूप प्रमाणात केला जातो. The eyeglasses that people wear to help them see clearly are lenses. जे आय ग्लासेस यूज केले जातात तर त्याच्यामध्ये लेन्सचा वापर केला जातो, त्यामुळे काय होतं, क्लिअरली बघू शकतो. कॅमेराज, टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स ऑल यूज लेन्सेस टू वर्क. आता इथं तुम्हाला स्मार्टफोनचा कॅमेरा दिलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा कशाचा यूज केलेला आहे, लेन्सेसचा यूज केलेला आहे. त्याचबरोबर टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप्स जो आपण लॅबमध्ये यूज करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा लेन्सचा यूज केलेला असतो. इवन आवर आय हॅज अ कॉन्व्हेक्स लेन्स. आपली जी आय आहे, ह्युमन आय, त्याच्यामध्ये काय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इनसाइड इट म्हणजे आईच्या आतल्या बाजूला. इट इज क्वाईट अँड अमेझिंग लेन्स दॅट कॅन चेंज इट्स शेप. ती अमेझिंग आहे म्हणजे का तर ती तिचा शेप चेंज करते. विच इज वॉट अलाउज अस टू रीड अ बुक. म्हणजे आपण काय करतो, बुक वाचतो और सी समथिंग फार अवे, आणि एकदम लांबचं पण बघू शकतो. स्नॅपशॉट्स. इमेज फॉर्मड बाय अ कॉन्केव्ह मिरर कॅन बी एनलार्जड. कॉन्केव्ह मिररची जी इमेज आहे ती कशी एनलार्ज आहे, डिमिनिश्ड आहे and same size of the object and it may be erect and inverted.
ती इरेक्ट पण असू शकते आणि इन्व्हर्टेड पण, डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. मिरर पासून ऑब्जेक्टचा डिस्टन्स किती आहे त्याच्यावर इमेज इरेक्ट दिसते किंवा इन्व्हर्टेड दिसते. इमेज फॉर्मड बाय कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज इरेक्ट. कॉन्व्हेक्स मिररची इमेज जी आहे ती आपल्याला नेहमी कशी दिसते, इरेक्ट अँड डिमिनिश्ड इन साइज. टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन्स आर. रिफ्लेक्शनचे दोन लॉज. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सेम असतो. द इन्सिडंट रे द नॉर्मल टू द मिरर ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड द रिफ्लेक्टेड रे ऑल लाय इन द सेम प्ले. म्हणजे इकडून जर आपण रे इन्सिडंट केली तर ती या पद्धतीने इकडे रिफ्लेक्ट होते. The laws of reflection are valid for all kinds of mirrors, plane, concave and convex. प्लेन, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर साठी लॉज ऑफ रिफ्लेक्शन व्हॅलिड आहे. अ कॉन्केव्ह मिरर कन्व्हर्जेस द लाईट बीम्स while अ कॉन्व्हेक्स मिरर डायव्हर्जेस इट. कॉन्केव्ह मिरर काय करते, लाईट कन्व्हर्ज करते आणि कॉन्व्हेक्स मिरर लाईट डायव्हर्ज करते. इमेज फॉर्मड बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स कॅन बी एनलार्जड. कॉन्व्हेक्स लेन्स मधून आपण इमेज पाहिली तर ती कशी एनलार्ज दिसते अँड डिमिनिश्ड ऑर ऑफ द सेम साइज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची आपल्याला सेम साइज दिसते अँड इट मे बी इरेक्ट ऑर इन्व्हर्टेड डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द लेन्स. लेन्स पासून ऑब्जेक्टचा डिस्टन्स किती आहे त्याच्यावर डिपेंड करते की इमेज आपल्याला इरेक्ट दिसणार आहे का इन्व्हर्टेड दिसणार आहे. इमेज फॉर्मड बाय अ कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज इरेक्ट. कॉन्केव्ह लेन्सची जी इमेज आहे ती नेहमी आपल्याला कशी दिसते, इरेक्ट अँड डिमिनिश्ड इन साइज. कॉन्व्हेक्स लेन्स कन्व्हर्जेस द लाईट. कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, लाईट कन्व्हर्ज करते. वाईल द कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जेस इट. आणि कॉन्केव्ह लेन्स काय करते, डायव्हर्ज करते.